गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आतापर्यंत आपण सायन्स 1 आणि सायन्स 2 सेमी मीडियम विद्यार्थ्यांसाठी बनवले होते वन शॉट IMP लेक्चर्सचे व्हिडिओ. आज खास करून मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जे 10वी बोर्ड एक्झामिनेशन 2026 ची तयारी करताय अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल IMP क्वेश्चन्स विज्ञान भाग 2 चे घेऊन आलेलो आहे. पोरांनो, तुम्हाला काय करायचंय, विज्ञान भाग 2 चं पुस्तक जवळ ठेवायचंय. लास्ट मिनिटला नक्की काय स्ट्रॅटेजी होईल, काय करायला हवं, पेपर नक्की कसा लिहायचा आहे, कुठल्या चॅप्टरचं वेटेज किती, त्यानुसार नक्की कसा अभ्यास करायला हवाय, शेवटचा 5 मार्क्सचा क्वेश्चन कुठल्या चॅप्टर मधून पडण्याच्या सगळ्यात जास्त शक्यता आहे, अशा प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे विज्ञान भाग 2 चा पेपर हा अतिशय चुटकीभरात सिंपल मध्ये तुमच्या गालावर डिंपल पडस तर सोपा जाणार आहे पोरांनो. तर सीधी बात, नो बकवास, सुरुवात करूया आपल्या IMP सेशनला. पोरांनो, सगळ्यात पहिले काय, अनुवंशिकता व उत्क्रांती हा पहिला चॅप्टर आहे. या चॅप्टरचं ऑलमोस्ट 5 मार्क्सचं वेटेज आहे पोरांनो. या चॅप्टरचे कुठले कुठले IMP क्वेश्चन्स आहे पटापट टिक करून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला, जी आकृती पोरांनो मोस्ट IMP बऱ्याच वेळा पेपरमध्ये विचारली गेलेली आहे, टिक करून ठेवायची, चांगली पाठ करायची आहे पोरांनो. यानंतर ई मध्ये या, जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, टिक करून घ्यायचा आहे, चांगला अभ्यास करायचा आहे याचा. यानंतर पोरांनो, रिकाम्या जागा भरा. रिकाम्या जागा नक्की कुठल्या येतील फिक्स आहे का रे पोरांनो? नाही. त्यामुळे रिकाम्या जागा प्रत्येक चॅप्टर खालच्या जेवढ्या आहेत तेवढ्या त्या कराव्या लागणार आहेत. ऑब्जेक्टिव्हचं काही नाही होऊ शकत, पण वर्गात गेल्यावरती पहिल्याचं दुसरं, दुसऱ्याचं तिसरं, राम राम जपना सबका पेपर अपना असं म्हणून छान पेपर लिहायचा आपल्याला. चला, हा जो क्वेश्चन आहे पोरांनो, याच्यामधला प्रश्न क्रमांक 4 याच्यामधला जो आहे पोरांनो, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. मोस्ट IMP क्वेश्चन आहे, टिक करून ठेवा. यानंतर भ्रूण विज्ञान, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, टिक करून ठेवा. भ्रूण विज्ञानाची एक डायग्राम पुस्तकात दिलेली पोरांनो, तुम्ही बघितलं असेल की जे आईच्या गर्भाशयात जे बाळ असतं ते प्रत्येकाच्या फेज मध्ये कसा बदल होत जाता याची एक डायग्राम दिलेली आहे, इम्पॉर्टंट आहे. जोडणारे दुवे पोरांनो, हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे ना, तुम्हाला एकतर सहसंबंधामध्ये दिसू शकतो, त्यामुळे हा टॉपिक विथ एक्झाम्पल, जोडणाऱ्या दुव्यांचं एक्झाम्पल जे आहे ते चांगलं पाठ करायचंय तुम्हाला. यानंतर पोरांनो, जो तुमचा क्वेश्चन नंबर 6 आहे, इम्पॉर्टंट आहे, तो पाठ करायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामधला जो दुसरा आहे गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा, हा करायचा आहे. त्याच्यानंतर जो आहे, प्रत्येक क्वेश्चन हायलाइट करून दिलाय पोरांनो, तो इम्पॉर्टंट आहे. जीवाश्म म्हणजे काय, हा प्रश्न. त्यानंतर त्याच्यातला लास्टचा क्वेश्चन आहे, सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. एवढे क्वेश्चन केले, झाला पोरांनो अभ्यास, इम्पॉर्टंट आहे. आता या चॅप्टर मध्ये अजून काय काय विचारलं जाऊ शकतो पोरांनो. याच्यामध्ये ना पोरांनो, जे तुम्हाला डायग्राम दिलेत ना काही, त्या प्रत्येक डायग्राम लक्षात ठेवा. म्हणजे जसं की कोणतरी पोरांनो, एक चार्ट तुम्हाला सांगितला उत्क्रांतीच्या पुराव्यातला, त्याच्यातले प्रत्येक जेवढे पण पुरावे आहेत ना ते लक्षात ठेवावेच लागणार आहेत, आणि एक्झाम्पल लक्षात ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. चला, यानंतर जो चॅप्टर नंबर 2 आहे पोरांनो आपला, या चॅप्टरचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. या चॅप्टरचं वेटेज आहे ऑलमोस्ट 6 मार्क्स. 6 मार्कासाठी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, अजिबात स्किप नाही करायचं आहे पोरांनो तुम्हाला. रिकाम्या जागा ऑब्व्हियसली सगळ्या करणार आहे माझे पोरं. दुसरा, व्याख्या लिहा. व्याख्या इम्पॉर्टंट आहे पोरांनो. जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेल ना त्याच्यात एक प्रश्न येतो व्याख्या लिहिण्यासाठी, तर या व्याख्या जेवढ्या पण आहेत त्या इम्पॉर्टंट आहे. ह्या चॅप्टरमध्ये व्याख्या, चार्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फरक स्पष्ट करा. याच्यामध्ये दुसरा आणि तिसरा, आ आणि ई, सूत्री आणि अर्धसूत्री विभाजन, त्याच्यानंतर ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 4, शास्त्रीय कारणे द्या. पोरांनो, शास्त्रीय कारणे द्या पेपरला ऑलमोस्ट 6 मार्क्स साठी विचारलं जातं. 3-3 याचं वेटेज आहे, आणि तुम्हाला 2 क्वेश्चन लिहायचे. 3 दुने 6. सिंपल आहे की नाही पोरांनो? सिंपल, गालावरती छान छान डिंपल असो. प्रश्न क्रमांक 5 जो आहे पोरांनो, सविस्तर उत्तरे द्या. याच्यामधला पहिला अ जो आहे, ग्लायकोलायसिस प्रक्रियेचे सविस्तर लिहा. जी ग्लायकोलायसिसची प्रक्रिया आहे ना ती पूर्णपणे लिहायची. आता लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरमध्ये नक्की लिहायचं कसं. ग्लायकोलायसिसची प्रक्रिया ना, पहिले काय होतं, ऑक्सिडीकरण होतं, त्याच्यानंतर आपल्याला काय भेटतं, एटीपीची किती मॉलिक्यूल भेटतात, ऍसिडल कोएन्झाइम भेटतो, त्याचं पुढे काय होतं, क्रेब चक्र काय, या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या. पहिले
एक आहे ना पोरांनो, प्रत्येक गोष्टीचा एक फ्लो चार्ट तयार करायचा. प्रश्न आहे तुम्हाला दिलेला, त्याचा पहिले काय करणार, फ्लो चार्ट. म्हणजे एक पहिला डब्बा म्हणजे ग्लायकोलायसिस कसं होतं, दुसरा डब्बा क्रेब्स चक्र वगैरे, तिसरा डब्बा, असा प्रत्येक फ्लो चार्ट करायचा आणि ह्या फ्लो चार्ट वरून एक्सप्लेन करायचं. दादा प्रत्येक ठिकाणी असंच करायचं का? नाही पोरांनो, जिथे गरजेचं वाटतंय ना तिकडे करा. आता हे केल्याने काय होणार पोरांनो, ज्यावेळेस तुम्ही डब्बे 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 काढणार, 3 ओळी जाणार, यानंतर तुम्ही पॉइंट लिहिणार, कमीत कमी याच्यावरून 3 पॉइंट लिहिणार, 3 आणि डब्बा 4 पॉइंट पोरांनो, झाला अभ्यास. म्हणजे काय, तुम्ही किती अभ्यास केलाय ना वर्षभर, हे पेपरवाल्याला माहितीये का, एक्झामिनरला माहितीये का, तुम्हाला शाळेत आउट ऑफ मार्क्स मिळाले नाही, पण पेपर किती छान प्रेझेंट केलाय ना पोरांनो, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. चला प्रश्न क्रमांक 6 जो आहे पोरांनो, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, ऑक्सिडीकरण. जो फ्लो चार्ट आहे इम्पॉर्टंट आहे. पुस्तकात 2 फ्लो चार्ट दिले, फक्त ऍज इट इज दोघी तुम्हाला करायचे आहेत पोरांनो, त्यामुळे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपण सविस्तर उत्तर ज्यामध्ये तुम्हाला सांगितलंय ग्लायकोलायसिस प्रक्रियेचे सविस्तर उत्तर लिहा बस. यानंतर चॅप्टर नंबर जो तुमचा आवडीचा होता पोरांनो, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, या चॅप्टरचं वेटेज आहे ऑलमोस्ट 7 मार्क्स, 7 मार्काचं वेटेज आहे. त्यामुळे लास्टचा प्रश्न जो आहे 5 मार्कचा, हा सुद्धा विचारण्याची शक्यता आहे या चॅप्टर मधून. काही ईव्हीएस मधले प्रश्न येतात आणि एक बायोलॉजीचा. 2 प्रश्न येतात ऑप्शन मध्ये तुम्हाला, एक ईव्हीएसचा येईल, एक बायोलॉजीचा येईल. तर हा आहे बायोलॉजीचा तुमचा प्रश्न. आता याच्यामध्ये पहिले खालील तक्ता पूर्ण करा. अलैंगिक आणि लैंगिक प्रजनन काय असतं, याचे पॉइंट 4 मिनिमम पॉइंट तर पाठ करा. नुसतं फिल इन द ब्लँक्स काही काही मुलं करून जाता, असं नाही, डिपेंड करतं. प्रत्येक वेळेस काही फक्त फिल इन द ब्लँक्सच देतील असं नाही आहे पोरांनो, तुम्हाला ते प्रॉपर एक्सप्लेन करायला, डिफरन्स बिटवीन मध्ये पण विचारलं जाऊ शकतं, फरक स्पष्ट करामध्ये पण विचारलं जातं. यानंतर रिकाम्या जागा पूर्ण करा, सगळ्या रिकाम्या जागा पूर्ण रे पूर्ण बच्ची, सगळं करायचंय तुम्हाला. आता खालील कंसातील दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. पोरांनो परिच्छेद वरती प्रश्न विचारला जातो, बऱ्याच वेळा विचारला जातो. हा जो प्रश्न आहे ना पोरांनो 3 मार्क्स साठी विचारला जाईल. जो तुमचा एक क्वेश्चन आहे त्याचा 15 मार्काचं वेटेज आहे, त्यात तुम्हाला 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. 3 5 15, हे 5 प्रश्न जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याच्यातला एक प्रश्न परिच्छेदवर पडू शकतो. मग परिच्छेद फक्त हाच केला की झालं का दादा? अजिबात नाही पोरांनो. ज्यावेळेस कोविड चालू होता त्यावेळेस बोर्डने पूर्ण आयएमपी क्वेश्चन पेपरची क्वेश्चन बँक बनवली होती. त्याच्यात जेवढे परिच्छेद आहेत ना पोरांनो, ते सगळे पाठ करायचे. दादा ती जर पीडीएफ तुमच्याकडे नसेल तर काय करायचं पोरांनो, दादा इज हिअर देन व्हाय टू फिअर. तुम्हाला फक्त कमेंट करायची की खरंच तुमच्याकडे आहे की नाही. नसेल तर सायन्स वाला दादा ह्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मी तुमच्यासाठी अवेलेबल करून दे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 थोडक्यात उत्तरे द्या. याच्यामध्ये जे पहिले 3 आहे ना पोरांनो, एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार उदाहरण स्पष्ट करा. आता ह्या चॅप्टरच्या सुरुवातीला पोरांनो काही अलैंगिक प्रजननाबद्दल माहिती दिलेली आहे पोरांनो. त्यामध्ये एक विभाजन, द्विविभाजन, बहुविभाजन असे दिलेले आहेत ना. प्रत्येकाचं जे विभाजन आहे ते आणि त्याचं एक्झाम्पल पाठ करायचे. बाकी पूर्ण थेरी नाही पाठ केली तरी चालेल, पण प्रत्येकाचं एक्झाम्पल पाठ करणं, जसं की खंडी भवन कोण करतं हे तुम्हाला माहिती पाहिजे बाबा त्याच्यामध्ये. चला आता आर्तव चक्र जे आहे ना, आर्तव चक्र म्हणजे काय असं एक्झॅक्टली तर नाही, बट डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे हा पण एक आयएमपी क्वेश्चन आहे जे मी तुम्हाला पुढे दिलेले आहे पोरांनो. ई मध्ये जो प्रश्न क्रमांक 6 आहे त्याच्यामध्ये ई जो आहे आर्तव चक्र आयएमपी टिक करून घ्या. यानंतर नावे द्या, द्या रे द्या, नावे द्या, इम्पॉर्टंट क्वेश्चन. 8वा प्रश्न वन ऑफ द मोस्ट आयएमपी प्रश्न आहे पोरांनो या चॅप्टर मधून. दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी, म्हणजे तुम्ही पेढे वाटणार की जिलेबी, हे नक्की कसं होतं, याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, कोण जबाबदार आहे, कोणावर अवलंबून आहे. म्हणजे इथे म्हटलंय पुरुषावर अवलंबून आहे का, हे याची सत्यता आणि असत्यता सकारण स्पष्ट करा. त्यामुळे तुम्हाला काय करणार इथे पोरं, चार्ट काढणार. कोणता चार्ट रे, पुरुषांमध्ये कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत रे पोरांनो, XY, फिमेल मध्ये XX. मग एकत्र आल्यावर जर का XY आले तर मुलगा होतो, XX आला तर मुलगी होतो. आपल्यात काय, आपल्याला एवढं माहिती आहे ना, जे आपल्यात आहे म्हणजे मुलांमध्ये आहे तर मुलगाच होणार, मुलींमध्ये आहे ते मुलीच होणार. XY मुलांचे कॅरेक्टर, XX मुलींचे कॅरेक्टर, लक्षात ठेवा. यानंतर 10वं भाडोत्री मातृत्व, काच नलिकेतील फलन, वीर्यपेढी, इम्पॉर्टंट आहे पोरांनो हे सगळेच्या सगळे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 10 अजिबात स्किप नका करू तुम्ही. प्रश्न क्रमांक 11 वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. आता इथे तुम्हाला डायग्राम सह एक्सप्लेन करायला लावली असेल ना पोरांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला जेवढी डायग्राम येतात त्याच्यातले प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवावे लागतील.
ऍटलिस्ट 4-5 लक्षात ठेवायचे आणि नक्की याच्यामध्ये जी काही तुमचं प्रजनन आहे हे होतं कसं ही पूर्ण प्रक्रिया एक्सप्लेन करता आली पाहिजे. मिनिमम 5 पॉइंट, मिनिमम 5 पॉइंट, मिनिमम 5 पॉइंट. चला यानंतर पोरांनो पर्यावरणीय व्यवस्थापन ह्या चॅप्टरचं जे वेटेज आहे पोरांनो 7 मार्काचं वेटेज आहे. किती मार्काचं आहे? 7. हा चॅप्टर आहे EVS चा. मी परत एकदा सांगतोय 5 मार्काचा जो क्वेश्चन येईल, एक येणार बायोलॉजी मधून, दुसरा येणार तुमचा EVS मधून. मग EVS चा हा चॅप्टर आहे, त्यामुळे माझं असं सजेशन असेल ना पोरांनो की EVS चा कुठला चॅप्टर स्किप नका करू. खूप सिंपल चॅप्टर असणार आहे EVS मध्ये. कोणते असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये पोरांनो. प्रश्न क्रमांक पहिला, जी अन्न साखळी पोरांनो लहानपणापासून तुम्ही शिकत आलेले, सिंपल आहे, तुम्ही लिहू शकता, टिक करून घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, टिपा लिहा. परत एकदा विज्ञान भाग 2 2026 बोर्ड एक्झामिनेशन मध्ये पोरांनो जो 15 मार्क्सचा वेटेज क्वेश्चनचा आहे, 3 मार्क्स, एका क्वेश्चनला 3 मार्क्स येणार. त्याच्यामध्ये हे टिपा लिहायचे प्रश्न विचारले जाणार आहेत. पर्यावरण संवर्धन इम्पॉर्टंट, जैवविविधता इम्पॉर्टंट, देवराई देवाच्या नावाखाली आरक्षित केलेला प्रदेश, देवराई, कोणाची राई? देवाची राई असं. यानंतर प्रश्न क्रमांक 6, जैवविविधतेचे प्रकार सांगून ते सौधरण स्पष्ट करा. उदाहरणासह स्पष्ट करायचे पोरांनो. हा क्वेश्चन डायरेक्ट 5 मार्कासाठी सुद्धा विचारला जाईल, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? इम्पॉर्टंट आहे. जाधव मोलाई पयांच्या गोष्टीमधून आपण काय शिकलो? काय बोध मिळतो बाबा रे आपल्याला? एक माणूस जर का त्याने आत्मपरीक्षणाने स्वतःने ठरवलं तर तो काय करू शकतो, ही गोष्टीतून आपण काय शिकलो हे गोष्ट तुम्हाला तिथे सांगायची पोरांनो. प्रश्न क्रमांक 7, खालील चिन्ह संकेत काय सांगतात? बघा इथे 3 दिलेले पुस्तकात, एवढंच करून चालतील का पोरांनो? अजिबात नाही. अपेक्षित जर का तुमच्या जवळ असेल, नोट्स जर का तुमच्या जवळ असेल, गाईड जर का तुमच्या जवळ असेल, त्याच्यामध्ये पोरांनो जेवढ्या पण जे काही तुम्हाला चिन्ह दिलेले आहेत ना, त्याचा प्रत्येकाचा यूज काय काय नक्की ते दर्शवतायत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे पोरांनो. त्यामुळे हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे या चॅप्टर मधून. आता तुमचा चॅप्टर नंबर जो हरित ऊर्जेच्या दिशेने, या चॅप्टरचं वेटेज आहे 6 मार्काचं. किती मार्काचं आहे? 6 मार्काचं. या चॅप्टरची एक शॉर्टकट की तुम्हाला सांगतो ना की चॅप्टर चुटकीभरात तुमचा होऊन जाणार पोरांनो. आता जेवढे पण विद्युत केंद्र दिलेले आहेत ना पोरांनो, सगळा चॅप्टर कशावर डिपेंड आहे? विद्युत केंद्रावरती. तुम्हाला प्रत्येक विद्युत केंद्राचा जो फ्लो चार्ट आहे तो पाठ करायचा आहे. फ्लो चार्ट आहे तो पाठ करायचा आहे बस. आणि डायग्राम लक्षात ठेवायची, कोणाची काय, कुठे नक्की काय फिट आहे, बस. एवढं जर का तुम्हाला जमलं, चॅप्टर समजला तुम्हाला पोरांनो. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले तक्ता पूर्ण करा. IMP पोरांनो. प्रश्न क्रमांक 2, औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या? इम्पॉर्टंट आहे, टिक करून घ्या. याच्यानंतर प्रश्न 5, खालील शब्दकोडे सोडवा. जे शब्दकोडे पोरांनो पेपरला विचारला जातात, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, त्यामुळे टिक करून घ्यायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7, हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतास हरित ऊर्जा म्हणता येईल का? आणि हरित ऊर्जेचे उदाहरण द्या. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, टिक करून घ्यायचा आहे पोरांनो. यानंतर प्रश्न क्रमांक 9 जो आहे त्याच्यातला लास्टचा क्वेश्चन आहे, सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत? सौर ऊर्जा या पूर्ण चॅप्टर मधली इम्पॉर्टंट आहे पोरांनो. यानंतर पोरांनो जो प्रश्न क्रमांक तुमचा 11 आहे, याच्यातला जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. स्पष्ट करायचे तुम्हाला. सौर फोटोव्होल्टिक गटांच्या साहाय्याने MW पासून MW पर्यंत ऊर्जा निर्मिती शक्य आहे. ह्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. शास्त्रीय कारणे द्या. इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. आता जलविद्युत 13वा जो प्रश्न आहे पोरांनो, जलविद्युत निर्मिती केंद्र हे पर्यावरण स्नेही आहेत या किंवा नाहीत याबाबत तुमचे मत स्पष्ट करायचे पोरांनो. त्यामुळे हे फक्त एकदा वाचायचे आणि तुमच्या मनाने लिहायचे. डिपेंड नाही की तुम्हाला ऍज इट इज आन्सर इथे लिहायचं आहे का, अजिबात असं नसतं पोरांनो तुम्हाला. बट एक्झामिनरला तुमचं आन्सर एवढं पटलं पाहिजे ना की पट्टी रे पट्टी, घटी रे घटी, नजर हटी, दुर्घटना घटी. जेवढे पण प्रश्न लिहिणार आहेत ना, अंडरलाईन करा. जे त्या क्वेश्चनशी निगडित आहेत ते हायलाईट करायचे पोरांनो. जिथे तुम्हाला असं वाटतंय ना की अरे इथे आपण चुकलोय, फार रफ करायला जाऊ नका.
कारण प्रत्येक गोष्ट एकूण एक शब्द वाचता येत का नाही, रफ केलं की जास्त हायलाइट होतं. जर चुकलंय एक फक्त डॅश द्या, त्याच्यावर कट मारा, ओके. पूर्ण पेजच्या पेज क्रॉस करून येता काही काही पोरं, असं कसं चालेल पोरांनो? काय होतं पोरांनो, एक्झामिनरला माहित नाहीये तुम्ही किती अभ्यास केलाय, तुम्ही तुमच्या शाळेचे टॉपर होता का माहितीये का, अजिबात नाही. त्यामुळे तो पेपर चेक करताना त्याचा माइंडसेट तुम्ही एक नॉर्मल विद्यार्थी आहात, त्याच्यासाठी तुमचा पेपर प्रेझेंटेशन एवढं चांगल्या दर्जाचं ठेवा ना की त्याला असं वाटलं पाहिजे नाही यार या पोरांनी खरंच वर्षभर अभ्यास केला असेल. द्या मार्क, या मार्क. चलो, यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण जो आहे पोरांनो, ह्या चॅप्टरचं 6 ते 7 मार्काचं वेटेज आहे. खूप कन्फ्यूज होतो मुलांना या चॅप्टरमध्ये, पण ह्या चॅप्टरचं वेटेज खूप जास्त आहे. अजिबात स्किप नका करू पोरांनो. पहिला ओळखा पाहू मी कोण, हे तर करावंच लागणार आहे पोरांनो. प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे वर्गीकरण करा बट रेअर चान्सेस आहे विचारण्याचे. प्रश्न क्रमांक 5 थोडक्यात उत्तरे द्या. ऑल प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. शास्त्रीय कारणे द्या, ह्या चॅप्टर मधला एक क्वेश्चन विचारला जाणार पोरांनो, त्यामुळे हे क्वेश्चन सगळे नीट करायचे या चॅप्टर मधून तुम्हाला. प्रश्न क्रमांक 7 योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण द्या. स्पष्टीकरण द्यायला लावतील असं नाही, बट तुम्हाला एक कुठला तरी पर्याय निवडायला लावतील एवढं मात्र नक्की. त्यामुळे हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा, हे पाठ करा. त्याच्यानंतर सेम 2 तक्ते तुम्हाला दिलेत ते. आता दादा याच्यात काही शॉर्टकट आहे का? ऑब्वियस पोरांनो शॉर्टकट आहे. तुम्हाला जे 2 प्राण्यांचं वर्गीकरण दिलेलं आहे ना पोरांनो, त्याच्यामध्ये बघा माझ्या मतेने चॅप्टर सुरुवात झाला की त्याच्या दुसऱ्या पेजवरती, म्हणजे इकडे पहिले चॅप्टरचं नाव आहे त्याच्या इकडच्या पेजवरती पोरांनो तुम्हाला दिले बघा, हृदय अधर बाजूस, त्या गोष्टी दिल्यात ना तुम्हाला, किंवा हृदय पृष्ठ बाजूस, ते दोन्ही जे आहेत ना पोरांनो समपृष्ठ रज्जू, कोणाचा रज्जू, असं त्या सगळ्या गोष्टी पाठ करा. कुठल्या प्राण्याचं वर्गीकरण नक्की कशात होतंय तेवढं लक्षात ठेवा आणि बस सगळीकडे तेवढेच पॉईंट लिहून यायचे पोरांनो. जर का तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल, खरं तर मी सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मस्त हँड रिटन नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. बट एंड मोमेंटला जर का अशी गरज तुमच्यासाठी पण लागली तर कमेंट करा, आपण प्रोव्हाइड करण्याचा पूर्ण प्रयत्न करू पोरांनो. यानंतर जो तुमचा पुढचा चॅप्टर आहे पोरांनो, ओळख सूक्ष्मजीवशास्त्रांची, या चॅप्टरचं वेटेज आहे 6 मार्क्स, 6 मार्काचं वेटेज आहे. ह्या चॅप्टरचे जे काही चार्ट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि काही डायग्राम बेस्ड क्वेश्चन सुद्धा. आता पहिले रिकाम्या जागा पूर्ण करायच्यात, 2 जोड्या लावा, पूर्ण करायचे. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे द्या. याच्यातला दुसरा आणि तिसरा मोस्ट एमपी आ आणि ई इम्पॉर्टंट आहे पोरांनो. याच्यात ऊ तो पण इम्पॉर्टंट आहे, ए आणि तो ए, दोघी ए, हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पोरांनो. जे क्वेश्चन हायलाइट करून दिले ना पोरांनो तुम्ही टिक करा. इव्हन सायन्स वाला दादा ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देणार आहे, त्यामुळे सायन्स वाला दादाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. प्रश्न क्रमांक 4 संकल्पना चित्र पूर्ण करा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे पोरांनो, तो करून जायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 पहिला स्किप करा, काही टेन्शन नाही. दुसरा आणि तिसरा मात्र तुम्हाला करूनच जावा लागणार आहे पोरांनो, त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला करायचे. प्रश्न क्रमांक 6 चार्ट आहे पोरांनो, ह्या चॅप्टरचे चार्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे चार्ट करायचे. प्रश्न क्रमांक 7 सेम चार्ट आहे, ते पण पूर्ण करायचे. यानंतर जे खालील प्रश्नांची उत्तरे द्या, याच्यामध्ये जो ई ना पोरांनो, जैव वस्तुमान, बायोमास, कोणकोणती इंधने मिळवतात, इम्पॉर्टंट प्रश्न आहे पोरांनो, हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे याच्यामध्ये. यानंतर पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान या चॅप्टरचं वेटेज आहे पोरांनो ऑलमोस्ट 6 मार्क्स. आता या चॅप्टरचे कुठले कुठले एमपी क्वेश्चन्स आहे चला तर बघूया. रिकाम्या जागा पूर्ण करा, इम्पॉर्टंट आहे, ते प्रश्न तुम्हाला करायचा आहे पोरांनो. प्रश्न क्रमांक 2 जोड्या जुळवा. जोड्या तर आपल्याला छान जुळवता येतात, त्या जुळवायच्यात. प्रश्न क्रमांक 3 पोरांनो चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. बघा चुकीचे विधान दुरुस्त करून लिहायचे खूप प्रश्न येतील का नाही, एकच प्रश्न विचारतील, त्यामुळे नक्की कुठल्या चॅप्टरचा विचारतील नॉट कन्फर्म पोरांनो. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. टिपा लिहामध्ये तुम्हाला जर पहिला आहे ना पोरांनो जैव तंत्रज्ञान व्यावहारिक उपयोग, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 दुसरा आणि तिसरा, प्रश्न क्रमांक 5 दुसरा आणि तिसरा इम्पॉर्टंट आहे, टिक करून घ्या. प्रश्न क्रमांक 6 तक्ता पूर्ण करा, व्होल आयएमपी. प्रश्न क्रमांक 7 परत एकदा तक्ता जो आहे आयएमपी. प्रश्न क्रमांक 8 आता बघा सहसंबंध, मी तुम्हाला पहिले बोललो तो एक प्रश्न विचारला जातो, त्यामुळे जेवढे दिलेत ना सहसंबंध
पाठ करायचे पोरांनो या चॅप्टर मध्ये. फार याच्यात मोठे क्वेश्चन्स आहेत का दिलेले? नाही. जेवढं दिलेलं आहे तेवढं चोख आणि नीट पद्धतीने केलं तर मार्क्स मिळाल्याशिवाय राहणार नाही पोरांनो. सामाजिक आरोग्य या चॅप्टरचं वेटेज आहे पोरांनो ऑलमोस्ट 6 मार्क्सचं. आता हा चॅप्टर ईव्हीएस मध्ये येतो पोरांनो. मी पहिले तुम्हाला ऑलरेडी एक चॅप्टर सांगितला ईव्हीएसचा, आता हा दुसरा ईव्हीएसचा सांगतोय पोरांनो आणि लास्टचा पण ईव्हीएसचा. हे जे 3 चॅप्टर मी तुम्हाला सांगतोय पोरांनो, या चॅप्टर मधला एक प्रश्न 5 मार्कासाठी 100% विचारणार आहे. त्यामुळे मोस्ट आयएमपी पोरांनो हे चॅप्टर. प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागा सगळ्या करायच्यात पोरांनो. प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहिले 2 जे आहेत ते इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक तिसरा खालील शब्द कोडे सोडवा. काय सोडवायचे पोरांनो? शब्दांचे कोडे सोडवायचे पोरांनो. त्यामुळे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 5 प्रत्येकी 3 उदाहरण द्या. उदाहरण द्यायचे पोरांनो तुम्हाला ताणतणाव कमी करणारे छंद. कोणकोणते छंद आहे तुमच्या आयुष्यात? आहे का छंद? लावा डोक्यावर गंध, पेपर द्यायला जा. प्रश्न क्रमांक 6 तुम्ही काय कराल आणि का? प्रश्न क्रमांक 6 मोस्ट आयएमपी पोरांनो जो पेपर मध्ये विचारला जाणार आहे पोरांनो. का? स्वमत एक्सप्लेन करायचंय पोरांनो. आता स्वमत म्हणजे इथं प्रेमपत्रिका लिहायची का आपल्याला? नाही. स्वतःचं चांगलं मत एक्सप्लेन करायचंय. पण बरेच असे काही चेकर्स असतात ना पोरांनो ज्यांना गाईडचे किंवा स्पेसिफिक आन्सर्स लागणार आहेत. त्यामुळे व्यवस्थित लिहा, छान लिहायचा प्रयत्न करा आपल्या साईडने कुठली कमतरता भासता कामा नाही. चला ह्या गोष्टी झाल्या आहेत. ह्या चॅप्टर मधून मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जर हा चॅप्टर तुम्ही फक्त एकदा मन लावून वाचला आणि स्वतःच्या भाषेत जर का उत्तर लिहिले तर बाबा रे हा चॅप्टर जास्तीत जास्त मार्क मिळवून देईल. हा शब्द आहे माझा पोरांनो तुम्हाला. आता लास्ट चॅप्टर आपत्ती व्यवस्थापन. या चॅप्टरचं वेटेज आहे 5 मार्क्सचं. ईव्हीएसचा चॅप्टर आहे. परत एकदा सांगतो, या चॅप्टर मध्ये दुसरा टिपा लिहा मधला जो ई आहे पोरांनो अभिरूप सराव इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पोरांनो. यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधला 3 आणि 4 आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती आणि प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे, हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे या चॅप्टर मधले. आणि लास्टला पोरांनो जे लास्टचं पेज आहे, पेज म्हणजे क्वेश्चन नंबर 7 पूर्ण आयएमपी पोरांनो. पूर्ण आयएमपी क्वेश्चन नंबर 7 तो करायचा आहे. प्रश्न क्रमांक 8 विचारला गेला बोर्ड एक्झामिनेशनला या अगोदर, त्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 9 मधला पहिला अभिरूप सराव मॉक ड्रिल उपयुक्त असतो. म्हणजे एखादी ज्यावेळेस दुर्घटना घडते त्याचं ऑलरेडी प्रिपरेशन आपण का करतो आणि कसं करतो हे इम्पॉर्टंट तुम्हाला जे सांगायचंय. खालील तक्ता पूर्ण करा. जो होल तक्ता आहे पोरांनो इम्पॉर्टंट तक्ता आहे. आणि त्यानंतर जो लास्ट क्वेश्चन आहे तुमचा 11 तो सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जेवढे टिक केले क्वेश्चन आहे मोस्ट आयएमपी पोरांनो. त्यामुळे प्रत्येक एकूण एक प्रश्न एवढा मनापासून करा ना पोरांनो की ऍटलिस्ट आपल्याला पेपर दिल्यानंतर या गोष्टीचं रिग्रेट नाही राहता कामा की अरे यार थोडंसं अजून ट्राय करायला हवं होतं. जेवढं ट्राय करता येईल तेवढं ट्राय करा पोरांनो. बघा विज्ञान भाग 2 भाग 1 या पुस्तकाचा अभ्यास पेपर झाल्यानंतर करायचा आहे का पोरांनो? अजिबात नाही. शेवटचा दिवस आहे वर्षभरातला आता हा, आणि ही शेवटची लढाई. त्यामुळे या लढाईला जात असताना जितका प्रामाणिकपणे अभ्यास करता येईल पोरांनो तितका प्रामाणिकपणे अभ्यास करा. तुमच्या प्रामाणिकपणाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देऊ नका. कारण इतिहास हा हरणाऱ्यांची पण दखल घेतो बाबा रे, पण तुमचं लढणं हे करणं इतकं प्रामाणिक असायला हवं. त्यामुळे प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. गणपती बाप्पा तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहील. कसं होईल काय होईल दादा पेपरची भीती वाटते. अभ्यास केलेला आहे पोरांनो. आता फक्त गणपती बाप्पावर विश्वास ठेवा आणि छान पेपर द्या. विश यू ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट पोरांनो. तुम्हाला हा पेपर नक्की चांगला जाईल. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.